माझं नाव शैलजा वैद्य आणि मी हे 7 कप्पी घावन करून आणले. मध्ये नारळाचं सारण भरून ते तूप लावून खाऊ शकता आणि पौष्टिक आहे. खाऊन बघा आता, टेस्ट करून कसं आहे ते. मी घरी सगळे प्रकारचे पापड वगैरे विकते, तिखट हळद सगळं मसाले आणि आयुर्वेदिक औषधं विकते मी माझ्याकडे घरी. आणि मी महिला मंडळात जाते, ब्राह्मण सभा, चितपावन. त्यामुळे सगळ्या माझ्या मैत्रिणी घेणाऱ्या आहेत. पाककला स्पर्धेची आवड आहे, त्यामुळे प्रत्येक वेळी भाग घेते. आणि आजही ते आपल्याकडे आलेले आहेत छान छान. ही एक वेगळी रेसिपी घेऊन 7 कप्पी घावन अशी रेसिपी आहे. आपल्याला विनंती की आपण खाऊया. घावनसाठी पीठ कसं? तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ आणि हे शिजवलं. बरं, आणि 7 कप्पी म्हणजे या तव्यावर असं घावन. माझ्याकडे मोबाईलमध्ये फोटो आहे, दाखवते पूर्ण घावनचा. कारण पूर्ण तव्यावर घावन घालायचं आणि मग अर्ध्या भागावर सारण घालायचं आणि मग ते फोल्ड करायचं. मग परत दुसऱ्या अर्ध्या भागावर लेयर्स वालं घावन आहे हे केलेलं. बरं छानच. ठीक. हा बघा फोटो आहे माझा तव्यावर. आणि छान तुपासोबत ते खायचं आहे. पण हे ट्रेडिशनल आहे का तुम्ही केलेला पदार्थ? नाही, पारंपरिक पदार्थ आहे. पारंपरिक आहे. बरं. बरेच छान 7 लेअर मध्ये घावन आहे ज्याच्यात नारळाचं सारण आहे. नाही, क्या बात. 7 कप्पी आता इतकं इंटरेस्टिंग आहे, तर पटापट आपण टेस्ट सुद्धा करूया. आणि हे आणलेलं आहे मी. तूप आहे ह्याच्यावर. बरं. घालू तूप? हो अजिबातच तूप चालतं आणि असलो तरी आज नाही. एवढं गोड चालतं तर तूप चालायला का धावायला आणि हरकत ते आयुर्वेदिक औषधं पण विकतात म्हणाले ना. त्यामुळे ती सोय आहे. नाही. आम्ही थोडंसं एवढं नको एवढं नको. थोडं आता मग ह्यात घेतो त्या कप्पा काही तुटत नाही. ते 7 कप्पे करायचे. 7 कप्पे चिकटलेले आहेत ना. थांबा, हे घेते गावात. तुम्ही दोघात हा घ्या. दोघात हो, घे घे. दिस इज इंटरेस्टिंग. मला आवडलं. ठीक आहे. त्याच्यात फार सारण गोड आलं पण पाहिजे. नाहीये. सारण आलं पाहिजे ना. आलं सारण. नाहीतर हे घ्या. नाही मॅडम ना म्हणजे ते शेवया आणि आपण हे करतो ना नारळाचं दूध त्याचं छान वेगळी रेसिपी 7 शिरवळी कप्पी करतात ना. ठीक. धन्यवाद.